प्रेत कोणाला म्हणायचं तर ज्याचा मृत्यू झाला पण ज्याला अजून मोक्ष मिळालेला नाही. मृत्यू झालाय पण मोक्ष नाही मिळाला. मग प्रेत काय तर अवस्था. माणसाच्या जीवनामध्ये एकूण अवस्था 6. जन्म होण्याच्या आधी गर्भ अवस्था, बाळ आईच्या पोटात आहे, पोटात सुद्धा हालचाल करतं म्हणजे सूक्ष्म ज्ञान आहे त्याला. जन्म झाला की शिशु, युवा, वृद्ध. तसं मृत्यू झाला की प्रेत आणि त्याच्या पुढे जायचंय पितृ अवस्था. एकूण अवस्था किती झाल्या? 6. गर्भावस्था, बाल अवस्था, युवा, वृद्ध, प्रेत आणि पितृ. त्यापैकी प्रेत आणि पितृ अवस्था मृत्यूच्या नंतर आहे. प्रेत अवस्था कशी? लांबचा प्रवास करून आलो आपण की सकाळपासून ट्रेनमध्ये बसलेले होते तर रात्रीपर्यंत ट्रेनमध्ये बसतो आणि जेव्हा प्रवास संपवून आपण घरी येतो त्यावेळेला घरी आलं की शरीर रूपाने खूप थकलेलो असतो आपण. मग थोड्या वेळ येऊन आपण बसतो किंवा झोपतो. शरीर थकलंय आणि शरीराला आराम पाहिजे. पण ज्याला मन किंवा प्राण म्हणतो आपण तो मात्र थकलेला नसतो. मनात विचारचक्र सुरू आहे. काय विचारचक्र सुरू असतं तर बराच वेळ असं वाटतं आपल्याला की आम्ही अजूनही ट्रेनमध्येच बसलेलो आहेत काय. जर तुम्ही बसनी आला तर तुम्हाला काय वाटेल आम्ही अजून बसमध्येच बसलेलो आहेत का. तुम्ही 2 व्हीलर वरती आले तर बराच वेळ तुम्हाला असं वाटेल आपण अजूनही 2 व्हीलर वरतीच आहे काय. थोड्या वेळानंतर मग काय विचार सुरू होईल मनामध्ये? आमचा प्रवास कसा झाला, कोणकोणते कामं केले आणि कोणकोणते कामं करायचे राहिले. पुढे प्रवासात कोणाकोणाशी मैत्री झाली, ओळख झाली, कोणाकोणाशी भांडणं झाली. घरी आलं की परत आठवतं बघा तुम्ही. कोणाकोणाशी मैत्री झाली, कोणाकोणाशी भांडण झाली, परत आठवतं. आणि सर्वात शेवटी काय विचार सुरू होतो? आता उद्या काय करायचं, किती वाजता उठायचं, कोणाला भेटायचं, कुठले कामं मार्गी लावायची, हे सगळं विचारचक्र सुरू आहे. पण आता शरीर मात्र थकून झोपलेलं आहे. माणसाचं जीवन सुद्धा प्रवास आहे. पण हा प्रवास जास्त मोठा झाला. 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष आणि एवढा मोठा प्रवास झाल्यानंतर ते शरीर खराब झालं. पण तरी बरेच दिवस त्या माणसाला असं वाटतं की माझ्या जीवनाचा प्रवास अजूनही सुरूच आहे. मी अजूनही जिवंत आहे, मी अजूनही माझं जीवन जगतोय, असं बरेच दिवस त्या माणसाला वाटतं. त्यानंतर त्याच्या मनात काय विचार सुरू होतो? जीवनाचा प्रवास कसा झाला, या जीवनामध्ये मी कोणकोणते कामं केले आणि कोणते कामं करायचे राहून गेले. पुढे त्या जीवनामध्ये मी खूप पैसे कमावून ठेवले, ते पैसे आता कोण घेणार, कसे खर्च करणार, आहे की नाही. अनेक प्रकारचे विचार सुरू आहे. पण आता शरीर नावाची शक्ती त्याच्यासोबत राहिलेली नाही. शरीर तर खराब झालं, मन जागरूक आहे. त्याला म्हणतात प्रेत अवस्था. काय म्हणतात त्याला? यातून बाहेर काढण्याकरता उत्तर कार्य 9वा, 10वा, 11वा, 12वा. उत्तर कार्य म्हणजे काय? घरातला माणूस वारलेल्या माणसाला सांगतोय, काय सांगतोय? तुमचा पृथ्वीवरचा इथला प्रवास सगळा संपला. जे तुमचे कामं राहिले ते कामं आता आम्ही पूर्ण करू. ज्या इच्छा तुमच्या बाकी राहिल्या त्या पूर्ण करायचा प्रयत्न आम्ही करू. तुम्ही पाप कर्म केलं असेल तर त्याचं क्षालन आम्ही इथे घेऊ, बरोबर ना. किंवा तुम्हाला पुण्य कमी पडत असेल तर थोडंसं पुण्य आम्ही तुमच्यासाठी करू. तुम्ही कोणाकडून काही कर्ज घेऊन ठेवलेलं असेल तर त्या कर्जाची परतफेड आम्ही करू. असं कोण म्हणतं? घरातला माणूस. कोणाला सांगतोय? वारलेल्या माणसाला. आणि सांगायच्या विधीला काय म्हणतायत? उत्तर कार्य. एखादा माणूस तुम्हाला उद्या धावा करताना दिसला वडिलांचा तर तुमच्या मनात काय विचार यायला पाहिजे? हा त्याच्या वडिलांना असं सांगतोय की तुमचे जे कामं राहिले ते आता मी पूर्ण करेन, तुमच्या ज्या इच्छा बाकी राहिल्या त्या मी पूर्ण करेन, तुम्ही कोणाकडून कर्ज घेतले ते मी परतफेड करेन, बरोबर ना. असा विचार यायला पाहिजे तुमच्या मनामध्ये. ठीक आहे. आपण बघतोय शेवटची मूर्ती कोणाची? प्रेताची, बरोबर. या प्रेताला प्रेत लोकातून बाहेर काढण्याकरता उत्तर कार्य करायचं. आणि उत्तर कार्य झालं की जी अवस्था मिळते त्याला म्हणतात पितृ अवस्था. काय म्हणतात त्याला? पितृ. म्हणजे तो मनुष्य पितृ लोकाकडे जाऊन पोहोचतो.
तो तिथे काही काळ राहतो आणि त्याने केलेल्या पाप पुण्याच्या अनुसार देव त्याला परत एकदा पृथ्वीवरती पाठवून देतो. बरोबर. मग आपण त्याला म्हणतो पुनर्जन्म झाला. आता जरुरी नाही की पुनर्जन्म परत माणसाच्या स्वरूपात, दुसऱ्या कुठल्या तरी रूपात होईल. बरोबर. त्याला आपण म्हणतो पुनर्जन्म झाला. पुनर्जन्माची जी कन्सेप्ट आहे ती आपल्या शास्त्रामध्ये खूप छान सांगितलेली आहे, पण आता आपल्याकडे वेळ जास्त नाही, त्याच्यामुळे आपण तो भाग स्किप करूया. आपण पुढे बघूया. पुढे आपण शेवटची मूर्ती कोणाची ती बघूया. प्रेत, मृत झालेले पण मोक्ष न मिळालेले लोक. पण हे लोक कोणी माहीत नाही. स्त्री असतील, पुरुष असतील, छोटे मुलं असतील, म्हातारे माणसं असतील, एक माणूस असेल, अनेक माणसं असतील. म्हणून मग त्या सगळ्या लोकांचं एकत्रित प्रतीक म्हणून त्या मूर्तीला आपण नाव दिलं तत्पुरुष. तत् म्हणजे ते सगळे जे बाकी आहेत ते तत्पुरुष. वेगवेगळ्या धातूपासून बनवलेल्या मूर्तींची आपण काय केली, प्राण प्रतिष्ठा, त्याची माहिती सकाळीच घेतली आपण. पंचामृताने अभिषेक पूजा केली, कलशांवर स्थापना केली. कलश म्हणजे देवाचं बसायचं आसन. जसं आपण बसायला चटई, खुर्ची, चौरंग, आसन घेतो, तसं देवाचं आसन काय, कलश. देवांची पूजा करून प्रार्थना केली की तुमच्या आशीर्वादाने आमच्या जीवनात आलेल्या अडीअडचणी दूर व्हाव्या, सुख संपत्तीची प्राप्ती व्हावी, रोग, कष्ट, दुःख, दारिद्र्य परिवारातल्या सगळ्या लोकांचं दूर व्हावं, अशी प्रार्थना. पुढे केलेला विधी देवाकडे पाठवण्यासाठी आपण छोटस हवन केलं. अग्निमदूतम, अग्निदेव दूत आहे. तुमचा केलेला विधी देवाकडे पाठवण्याचं काम कोण करतं, अग्नी. तुमचा केलेला विधी हा देवाकडे घेऊन जाण्याचं किंवा पाठवण्याचं काम कोण करणार आहे, अग्नी करणार आहे. म्हणून छोटस हवन केलं. पुढे जसं देव कार्य देवाकडे पोहोचण्यासाठी हवन करावं लागतं, तसं वारलेल्या लोकांचं कार्य त्यांच्याकडे पोहोचण्यासाठी काय करावं लागतं, तर श्राद्ध. श्राद्ध म्हणजे काय, श्रद्धयाम क्रियते तत श्राद्धम. श्रद्धापूर्वक मृत लोकांपर्यंत अन्न आणि पाणी पोचवण्याची व्यवस्था म्हणजे काय पोचवायचं, अन्न पाणी. कोणाकडे पोचवायचं, मृत लोक. कुठले मृत लोक, तर ज्यांना मोक्ष मिळालेला मागच्या गेलेल्या 7 पिढ्या आणि सुरू असलेली 8वी पिढी, याच्यामध्ये जे जे लोक असे आहेत ते. पण आता पिंडदान करण्याकरता, श्राद्ध करण्याकरता त्या लोकांचे नाव गोत्र माहित नाही. मग देवाच्या नावाने श्राद्ध करा. गोपाल कृष्णाचे 11 रूप आहेत, म्हणून पहिल्या काडीवर 5 पिंड आणि दुसऱ्या काडीवर 6 पिंड ठेवले, ते कृष्णाचे. आणि तिसऱ्या काडीवर 5 पिंड, ते 5 देव, ब्रह्म, विष्णू, शंकर, यम. आणि पिंडदान करतानाच आपण म्हटलं, आमच्या घरात जे लोक बाल अवस्थेत वारले त्यांच्यापर्यंत अन्न पाणी पोचण्याकरता ब्रह्मदेवाचं श्राद्ध, तरुण लोकांपर्यंत पोचण्यासाठी विष्णू श्राद्ध, वृद्ध लोकांना अन्न पाणी मिळावं म्हणून महादेवाचं श्राद्ध, अपघाती मरण पावले म्हणून यम श्राद्ध, पिंडदान श्राद्ध केलं. बरोबर. आता श्राद्धाद्वारे अन्न आणि पाणी पोचवलं जातं. अन्न पाणीच का द्यावं, कारण माणसाच्या भावना, माणसाच्या वासना आणि माणसाची तृप्ती ही अन्न पाण्याशी जोडली गेली आहे. भावना म्हणजे काय, घरातून निघताना तुमची भावना होती, आमची 3 दिवसाची पूजा सगळी व्यवस्थित व्हायला पाहिजे, अशी भावना होती. बरोबर ना. आम्हाला पूजेची सगळी माहिती मिळायला पाहिजे, आमचं काम सावकाश व्हायला पाहिजे, काय मंत्र म्हणतायत गुरुजी ते आम्हाला समजायला पाहिजे, 3 दिवसाची सगळी वेळ आम्ही पूजेसाठी देऊ, अशी भावना घरातून निघताना. असं काम आहे. आता एक कल्पना करा की आपण काम तर आपलं सावकाशच सुरू आहे, पण अजून सावकाश विधी केला आम्ही, तासभर जास्त लागला, 11:30ला नाही 12:30ला विधी संपला, अशी कल्पना करा. सावकाश म्हणतो. माहिती आपण 1-1.5 तासापासून घेतोय आता, ही माहिती पण आपण सकाळी कामासोबतच घेऊन टाकली तर साहजिक आहे 12:30ला नाही, आता 1.5 तास कामात वाढणार, म्हणजे काम आता आपलं संपणार 2 वाजता. काही मंत्रांचे अर्थ सांगत बसलो मी तर अजून अर्धा तास वाढेल.
आणि तुमच्या अडी अडचणींबद्दल चर्चा करायची म्हटली तर अजून तासभर वाढ. आता काम मनासारखं होतंय, पण काम सकाळी 6 पासून सुरू झालंय. काम जसं पाहिजे होतं एकदम तसंच सुरू आहे, पण आता घड्याळ 3 वाजायला आले तरी पूजा काही संपायला तयार. काम सगळं मनासारखं सुरू आहे, फक्त गुरुजींनी नाश्ता दिलेला नाहीये आणि जेवण, आता जेवणाची वेळ हळूहळू संपायला लागली. तर साहजिक आहे मनामध्ये काय विचार यायला लागला आता आपल्या, आता पटपट पटपट काम संपायला पाहिजे. 3 वाजायला आले ना, नाश्ताही नाही काही नाही. काही लोक परस्परांमध्ये काय बोलतील, गुरुजी तर म्हटले होते जेवण देणार आहे, फोनमध्ये तर मेसेज होता, आता इथे जेवायचं काही दिसत, आज उपासच दिसतोय. काही लोक मला विचारतील अजून किती वेळाची पूजा राहील, किंवा काही लोक पुढचा काळजीचा भाग म्हणून विचारतील उद्या पण असंच आहे का. म्हणजे मग तुम्ही नाश्ता द्या का नका देऊ. सकाळी 6:30ला नाश्ता करूनच येऊ आम्ही, तुम्ही नाही दिलं तरी चालेल, बरोबर. म्हणजे एक भाग असा येतो की माणसाच्या भावना कुठे रमायला लागतात, अन्न पाण्याबरोबर. भावनेच्या विरुद्ध वासना असते, भावनेच्या विरुद्ध आहे वासना. कल्पना करा आता वासना कशी असते. वासना सुद्धा अन्न पाण्याशी जोडली गेली. की उद्या माझ्याकडे खूप गर्दी होती, म्हणून काय केलं, तुम्हाला खोलीवरती चहा बिस्किट पाठवून दिले. चहा बिस्किट घ्या आणि मगच माझ्याकडे द्या. इथे आल्यावर 2-4 आचारी माणसं बोलवून ठेवले आणि तुम्हा लोकांना सांगितलं कोणाला काय नाश्ता पाहिजे तो त्यांच्याकडून बनवून द्या. ते लोक पटापट बनवून दिले. मग कोणी पोहे बनवून घेतले, कोणी उपमा बनवून घेतला, कोणाला साऊथ इंडियन पाहिजे मग त्यांनी इडली डोसा खाऊन घेतला, कोणाला मिसळ. आणि शेवटच्या दिवसाची पूजा कशी असावी असं जर मी तुम्हाला विचारलं, पहिल्या दिवसासारखी का दुसऱ्या दिवसासारखी, तर सगळे लोक काय म्हणणार, पहिल्या दिवसासारखी नको, दुसऱ्या दिवसासारखीच पूजा पाहिजे. पूजा कमी, नाश्ता पाणी जेवण चांगलं. त्याला म्हणतात वासना, वासनेचा भाग. आणि पुढचा भाग आहे तृप्ती. तृप्ती म्हणजे एखादी गोष्ट मिळाल्यानंतर आपल्याला असं वाटणे की बस आता नको. पण हा शब्द माणूस कधी वापरतो, जेवण करताना. म्हणजे तुम्हाला गुलाबजाम आवडतात आणि तुमच्या मित्राने फोन केला की तुला जसे आवडतात तसेच गुलाबजाम घरी बनवले काही, तू ये. आपण लगेच गेलो, आपल्याला आवडतातच. त्याने आदराने बोलवलं, बसवलं आदराने एकदम. आता तो स्वतः वाढतोय, आपण खातोय, तो वाढतोय, आपण खातोय. पण गुलाबजाम खूप सुंदर झाले, जसे आवडतात अगदी तसेच. तो वाढतोय, खातोय, पण मग एक वेळ अशी येणार की आपण त्याला आता काय म्हणणार, आता बस, तू केलेले गुलाबजाम खूप चांगले झाले, ते मला खूप आवडले, पण आता मला ते नकोय. म्हणजे काय झाली तर तृप्ती झाली. ही तृप्ती कशाने झाली, भोजनाने झाली. वस्तू बदला, तृप्ती नाही होणार. घरी गेलो आणि त्यांनी जेवायच्या ताटामध्ये पैसे ठेवायला सुरुवात केली. घे 10,000 रुपये, घे 20,000 रुपये, घे 50,000 रुपये. किती का पैसे ठेवे ना त्यांनी. मनामध्ये असं वाटेल का बास झाले एवढे पैसे. मनात काय विचारेल, अजून मिळाले तर अजून घेऊ. मित्र श्रीमंत होता, त्याने काय केलं, त्याच्याकडचे सगळेच पैसे आणून ठेवले, सगळे प्रॉपर्टीचे पेपर ठेवले, सगळे दागदागिने दिले, सगळं तुला घेऊन जा. तो परत विचारतोय आता काही देऊ का, तर राहिलं नाही काही, पण अजून काही देऊ का. तर आपण त्याला लाजागाजाने म्हणणारे काही नको, खूप झालं. आपण त्याला म्हणणारे आता काही नको देऊ, पण ते वरवर म्हणतोय आपण. सगळी प्रॉपर्टी एका पिशवीमध्ये भरली आणि पिशवी घेऊन घरी निघालो आपण. आता ते एवढे पैसे, एवढी प्रॉपर्टी आहे की आपण घेतलेले सगळे कर्ज नील होणार, एक चांगल्यातला व्यवसाय सुरू होणार, एक भारीतली गाडी आपल्याकडे येणार, एक भारीतला बंगला तयार होणार चांगल्या ठिकाणी, मुलांचे शिक्षण लग्न पूर्ण होणार आणि पुढे 15-20 वर्ष आपल्याला काम करायची सुद्धा गरज राहिलेली. एवढे पैसे त्यांनी आपल्याला दिले, बरोबर. आता हे पैसे घेऊन निघालोय आपण आणि जाता जाता रस्त्यामध्ये आपलाच एक नातेवाईक भेटतोय आपल्याला. तोही अति श्रीमंत आहे
आणि तो विचारतोय काय तुमच्या पिशवीमध्ये. आपण त्याला खरं खरं सांगितलं की माझ्या एक मित्राला करोडो रुपयाची प्रॉपर्टी दान करायची इच्छा झाली आणि त्याने सगळे पैसे प्रॉपर्टी मागून करोडो रुपये मिळाले. हे ऐकून जो नातेवाईक भेटलाय तो पण खूप श्रीमंत आहे. तो काय म्हणतोय माहिती का, बरेच दिवसापासून माझ्या मनामध्ये सुद्धा असाच विचार सुरू आहे की माझी सुद्धा प्रॉपर्टी कोणाला तरी दान करावी आणि माझ्या डोळ्यासमोर तुझंच नाव. पण आता तुला तर मिळाली प्रॉपर्टी, आता तुला नको असेल ना. आधी काय आता त्याने असं म्हटल्यावर आपल्या मनात काय विचार सुरू झाला, मी कुठे म्हणतो माझी ही पिशवी ठेवतो आणि तुमच्याकडे येतो, आहे की नाही. तुम्ही द्याल ती पण प्रॉपर्टी मी घेईल, मी कुठे म्हटलं मला नको आहे, असं कोणीच म्हणणार नाही. पैशाने तृप्ती होणार. अंबानी परिवाराला वाटतं का भाग झाले एवढे पैसे. आता आपण त्यांचे लग्न बघितले ना सगळ्यांनी फोनवरती टीव्हीवरती, 5,000 करोड रुपये त्यांनी खर्च करून अमुक बोलावला तमुक बोलावला, त्याच्यामध्ये एवढे मोठमोठाले माणसं आले, त्यांचे मोठमोठाले इव्हेंट झाले, बरोबर. 5,000 करोड रुपये खर्च करून टाकले. पण ते लग्न झालं आणि 15 दिवसानंतर लगेच त्यांनी ते जिओचे प्लॅन 10 रुपयापासून 100 रुपयापर्यंत वाढवून टाकले. 115 करोड कस्टमर आहेत जिओचे, तुम्ही सर्च करा फोनवरती. आता तेवढे लोक गुणिले 10 रुपये केलं की त्यांनी 5,000 करोड खर्च केले, ते किती दिवसात त्यांच्याकडे परत जाणार आहे हा विचार करा. जर खरोखर एखादा अति श्रीमंत त्याने विचार केला जाऊ दे एक महिनाभर फुकट वापरू दे आमच्या सगळ्या लोकांना, असा विचार केला असताना, पण त्यांनी विचार केला का तो नाही केला. म्हणजे त्यांना अजूनही असं वाटत नाही की बा झाले एवढे पैसे. त्यांना काय वाटतं, एखाद 2 फॅक्टऱ्या अजून टाकूनच द्या, बरोबर. असंच वाटतं ना त्यांना. त्यांनी असं कुठे ऐकल्यामध्ये आलं आपल्याला की त्यांनी आता असं ठरवलंय की आता काही कुठल्याही प्रॉपर्टीच्या ह्याच्यात किंवा नवीन कंपनी टाकायची नाही, आम्ही आता जेवढं आहे तेवढ्या ह्याच्यात सुखी राहणार, असं त्यांनी कुठे म्हटल्याचं काही स्टेटमेंट आहे का. पैशाने तृप्ती होतच नाही. तुम्ही वस्तू कुठली बदला, दागदागिने टाका तरी तृप्ती होणार. शेत जमीन टाका, किती शेत जमीन मिळाली तरी आपल्याला असं वाटेल अजून जमीन पाहिजे. या गोष्टीने तृप्ती होत नाही. पण जेवण करून बाहेर निघाला गुलाबजाम खाऊन आणि शेजारी त्याचा दुसरा मित्र म्हणतो याच्यापेक्षा भारी गुलाबजाम माझ्याकडे बनवले, चालतो का, जाणार आहे का त्याच्याकडे. आपण त्याला काय म्हणणार, बाबा आता नको, नंतर कधीतरी येईल, आता नको, आता तृप्त, बस. तृप्ती झाली कशामुळे, जेवणामुळे. म्हणून श्राद्धामध्ये भोजनाचं महात्म्य खूप. पिंडदान केलं की मृत लोकांपर्यंत अन्न पाणी लगेच पोचतं. अजून अन्न पाणी पोचवण्यासाठी काय काय करावं, ब्राह्मणाला भोजन द्यावं. भोजन जमलं नाही तर शिदा, गहू तांदूळ डाळ साखर तेल शिदा द्यावं. पुढे इष्ट आप्त लोकांना पण भोजन द्यावं, जे जवळचे माणसं आहेत त्यांना जेव घालावं. आणि जो उपाशी असेल दिसेल तुम्हाला त्याला जेव घातलं तरी सुद्धा पितर संतुष्ट होतात, बरोबर. पण ते सगळे कशाने होतात तर त्या लोकांना अन्न पाणी दिलं की, बरोबर. मग आपण श्राद्ध करून त्या सगळ्या लोकांना अन्न पाणी पोचवतो, बरोबर. पुढे श्राद्धावरती खूप दान द्यायला सांगितलं बरं, कारण देवाचं नाव घेतलं गेलं. प्रत्येक कृष्णाच्या श्राद्धावरती एक गाय, कृष्णाला गाय प्रिय आहे, 11 पिंड कृष्णाचे म्हणून 11 गायी द्यायच्या. ब्रह्मश्राद्धावर भूमिदान, विष्णूच्या श्राद्धावर सवत्स गाय, सवत्स म्हणजे वासरू असलेली गाय. महादेवाच्या श्राद्धावरती गाय बैलाचं लग्न लावून द्यायचं. यमश्राद्धावरती यमाचं वाहन म्हणजे रेडा. आणि प्रेत श्राद्धावरती काय करायचं तर 1.25 मन भरतील एवढे काळे तीळ द्यायचे. पूर्वीच्या काळी मनाचं माप होतं, 1 मन म्हणजे 40 किलो, 1.25 मन म्हणजे 50 किलो तीळ. प्रत्यक्षात दान देणे शक्य नाही, म्हणून आपण संकल्प केला जेवढी जास्त जमल तेवढी दक्षिणा आम्ही गुरुजींना देऊन टाकू. पुढे आपण एक पुतळ्याची पूजा केली बघा. आता पुतळ्याची पूजा कशासाठी, तर ज्या लोकांची क्रियाकर्म राहून गेले, चुकीचे झाले, अर्धवट झाले, ते आपल्याला दुरुस्त करायचे. पण कोणाचं काय क्रियाकर्म चुकलं ते थोडी माहिती आपल्याला. कोणाचा 9वा चुकला असेल, कोणाचा 10वा चुकीचा झाला असेल, एखाद्याचा 11वा 12वा झाला नसेल, काय सांगावं.
एखादा हरवून गेला होता त्याचं दहन सुद्धा झालेलं होतं, म्हणजे पहिल्या दिवसाचा विधीच नाही झाला किंवा तो चुकीचा झाला. म्हणजे हे क्रियाकर्म आपल्याला परत पहिल्या दिवसापासून सुरुवात करावी लागते. बिगिनिंग म्हणतो ना, सुरुवातीपासून काम करायचं. पण पहिल्या दिवसाचा विधी हा शरीर दहन करणे असा आहे. त्यासाठी लागणारं शरीर, कोणाचं शरीर आपल्याकडे बाकी राहिलं का? त्या वारलेल्या लोकांपैकी कोणाचं शरीर बाकी राहिलेलं? शरीर तर बाकी नाही. पहिल्या दिवसाचा विधी करायचा आहे, त्याच्यासाठी लागतं शरीर. मग शरीर नाहीये तर त्यांच्या अस्थी सापडवून आणा आणि त्याबरोबर विधी करा. पण अस्थी सापडवणं आणणं शक्य नाही, बाकीच नाही राहिले, अभाव झाला ना त्याचा. मग शेवटचा पर्याय, त्या लोकांचं प्रतीक म्हणून एक पुतळा बनवा आणि तो पुतळाच आमचा पूर्वज आहे असं म्हणून पुढचा विधी करा. हा विधी आपण करू शकतो. याला म्हणतात पुत्तल विधी. काय म्हणतात त्याला? पुतळ्याची पूजा. बरोबर. मग त्या पुतळ्याला आपण आपला पूर्वज मांडला आणि पुढचा विधी सुरू केला. सगळ्या पूर्वजांना त्या पुतळ्यात बोलवावं, प्राणप्रतिष्ठा करावी आणि मग पुढची पूजा सुरू करावी. पण बिन नावाचा विधी केला जाऊ शकत नाही, दुसरी अडचण आहे. काहीतरी नाव तुम्हाला घ्यावंच लागणार. बिना नावाचा विधी होऊच शकत नाही तो. जसं गणित सोडवताना जी संख्या माहिती नसते आपल्याला, त्याला टेम्पररी काहीतरी नाव द्यावं लागतं आपल्याला, एक्स वाय झेड. तसं या कार्यात बिन नावाचा विधी केला जाऊ शकत नाही. मग काय नाव घ्यावं? तर मोक्ष देणाऱ्या देवाचं नाव नारायण आहे, म्हणून मग आपण नारायण हे नाव घेतलं. काय नाव घेतलं आपण? नामामध्ये सुद्धा सर्वश्रेष्ठ नाम हे नारायणच आहे. नारायण सुरश्रेष्ठ. उच्चार करायला श्रेष्ठ नाव कुठलंय? म्हणून तर नारद मुनी नेहमी जप करायचे ना, नारायण नारायण, नारायणाचाच उच्चार करायचा. म्हणून आपण त्या पुतळ्याला काय नाव ठेवलं? पण आता नुसतं नारायण ठेवलं नाव तर देवाचा विधी होऊन जाईल. बरोबर. मग त्या नावाच्या आधी आपण नेहमी एक शब्द बोलतोय. तो शब्द कुठला आहे? तर हा नारायण कोण आहे त्याचा शब्दाचा उच्चार आहे. तर तो शब्द आहे पूर्व संबंधी. हा नारायण कोण आहे? पूर्व म्हणजे पूर्वीचे आणि संबंधी म्हणजे भाऊबंध. आपल्या भाऊबंदीतले लोक असेल तर आपण काय म्हणतो? ते आमचे संबंधी लोक आहेत. संबंधी म्हणजे भाऊबंदी. पूर्व म्हणजे पूर्वीचे, आता ते हयात नाही, ते लोक की त्यांना आम्ही नाव काय ठेवलंय? नारायण. नारायण हे फक्त आपण नाव ठेवलंय, काहीतरी नाव ठेवायचं होतं, नारायण ठेवलं. बरोबर ना? घरचे लोक रात्री विचारतील तुम्हाला आज काय विधी केला, तुम्हाला सांगता यायला पाहिजे. नाही तर मग तुम्ही सांगाल आज नारायणाचा 10वा झाला, उद्या नारायणाचा 11वा आहे, आणि मग ते घरचे लोक म्हणतील कोण नारायण. मग तुम्हाला जर सांगता आलं नाही तर ते लोक काय म्हणतील तुम्हाला? आपल्या कैक पिढ्यांमध्ये नारायण नावाचा कोणी माणूसच नव्हता आणि तुम्ही तिकडे कोणाचे क्रियाकर्म करून राहिले, मग आपल्या पूर्वजांच्या कामाचं काय झालं? तुम्हाला प्रश्न पडेल. बरोबर आहे. आपण तर आपलं पूर्वजाचं काम करायला आलो, इथे तर नारायणाचा विधी सुरू झाला. माहिती पूर्ण घेतलीच नाही, त्याच्यामुळे असे प्रश्न पडले. नाही तर तुम्ही माहिती समजली तर घरच्या लोकांना काय सांगणार आहे? आम्ही आमच्या पूर्वजाला नारायण नाव दिलं आणि त्या नारायणाचा आज 10वा झाला, उद्या 11वा आहे, असं सांगाल ना तुम्ही. त्या नारायणाची प्राणप्रतिष्ठा, पूजा केली, अभिषेक केला, पुढे प्रार्थना केली की पूर्वजांनो तुमच्या आशीर्वादाने आमच्या जीवनात आलेल्या अडीअडचणी दूर व्हा, सुख संपत्तीची प्राप्ती व्हावी, रोग कष्ट दुःख दारिद्र्य परिवारातल्या सगळ्या लोकांचं दूर व्हा, प्रार्थना केली. पुढे नारायण मृत झाला अशी भावना केली, कारण उत्तर कार्य करायचं म्हणजे मृत भावना करावी लागेल. भावना केली की तो मृत झाला आणि उत्तर कार्याला सुरुवात केली. उत्तर कार्य करताना पहिल्यांदा काय करतो आपण? दहन करताना मातीच्या मडक्याने पाणी देतो. त्याला उदकुंभ दान असं म्हणतात. उदक म्हणजे पाणी, कुंभ म्हणजे माठ किंवा मडकं. कशासाठी? अग्निदाह, अग्नीचा दाह म्हणजे चटका. चटक्याचं काय? उपशमन, त्रास कमी होण्यासाठी पाणी द्यायचं. बघा बरं, आता दहन करतोय फक्त शरीर. स्मशानभूमीमध्ये आपण दहन काय करतोय? शरीर दहन का करतो? कारण शरीरात प्राणच नाही राहिला. आता जर फक्त शरीराचं दहन होतोय
तर चटका कोणाला बसतोय आणि पाणी कशासाठी द्यायचं प्रश्न पडायला पाहिजे. पडतच नाही. प्रश्न पडला तर उत्तर मिळतं ना. तर पाणी कशासाठी द्यायचं त्यासाठी आधी समजून घ्यावं लागेल प्राण म्हणजे काय. सगळ्या सजीवांच्या शरीरामध्ये राहणारी वायुरूप ऊर्जा त्याला नाव आहे प्राण. मनसा वायू रूपेन. मन किंवा प्राण कुठल्या रूपामध्ये आहे? वायू रूपे. वायू म्हणजे हवा. अनेक प्रकारचे वायू आपण ऐकलेले आहेत. ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, हेलियम, अनेक वायू ऐकले. पण यापैकी कुठलाही वायू आपण पाहिलाय का? पंखा चालू आहे, हवा लागते आपल्याला, दिसते का? वायूचा गुणधर्मच आहे, असतो पण दिसत नाही. तसा शरीरामध्ये प्राण वायू आहे, ऊर्जेचं रूप आहे. म्हणून जिवंत माणसाचं शरीर गरम लागणार, मृत माणसाचं थंड लागणार. ऊर्जा आहे आणि ऊर्जा नाही. बाकी शरीरामध्ये कुठलाच बदल नसतो. ओव्हरऑल दिसताना अवयव सुद्धा काम करणारे आहेत. त्याच्या शरीरातले अवयव सुद्धा कसे काम करणार. म्हणून मृत्यूनंतर ते अवयव काढताना दुसऱ्याच्या शरीरात टाकतात ना, ट्रान्सप्लांट करतात. ते अवयव चालवणारी एक शक्ती त्याच्यात राहिली नाही म्हणजे मृत्यू झाला असं आपण म्हणतो. बरोबर. हा जो प्राण वायू आहे संपूर्ण शरीरभर पसरलेला आहे. पण शरीरातला एखादा मोठा अवयव खराब झाला तर तो प्राणवायू शरीरातून बाहेर पडतो आणि ऊर्ध्व म्हणजे वरच्या दिशेला निघून जातो. सगळ्या सजीवांच्या सोबत असंच होतं. सगळे सजीव की एखादा मोठा अवयव खराब झाला तर प्राणवायू शरीरातून बाहेर पडणार आणि वरच्या दिशेला निघून जाणार. पण माणसाकडे काहीतरी जास्त आहे बाकीच्या प्राण्यांपेक्षा. काय जास्त आहे? बुद्धी आणि भावना. बुद्धी भावनेमुळे काय होतं? माणसाचा एक स्वभाव बनतो. काय स्वभाव आहे? वापरात असणारी आणि आवडती वस्तू खराब झाली तरी ती वस्तू खराब झाल्यावर सुद्धा माणूस त्याचा त्याग करत नाही, म्हणजे ती वस्तू फेकत नाही. हा माणसाचा स्वभाव. तुम्ही विचार करा, तुमच्या घरामध्ये किती वस्तू अशा पडल्यात की त्या वस्तू तुम्ही आवडीने आणल्या, त्या खूप चांगल्या होत्या, काळांतराने त्या वस्तू खराब झाल्या पण त्या अजूनही तुम्ही सांभाळून ठेवल्या. जुना फोन पडलेला असेल, चार्जर पडलेला असेल, सीडी प्लेअर पडलेला असेल, कोणाकडे जुना टीव्ही, कोणाकडे जुनी सायकल पडलेली असेल, लग्नात घातलेले कपडे अजून आहे. आता ते बसणारच नाही. बसणार आहे काय ते? वर बसायचे म्हटले तरी त्यावेळेसची फॅशन वेगळी आणि आता ते घातले आपण तर आता लोक नाव ठेवतील, म्हणजे ते घालूही शकत नाही, फेकूही शकत नाही, देऊही शकत नाही. द्यायचं कोणाला मन होत नाही. मग का असं का होतं? तर त्या वस्तूमध्ये माणसाच्या भावना रमलेल्या असतात. ती खराब झाली तरी ती वस्तू टाकावीशी वाटत, त्याच्याबरोबर भावना रमलेल्या, म्हणून ती वस्तू फेकावीशी वाटत नाही माणसाला. घरच्या लोकांच्या, इतर लोकांच्या भावना त्याच्यात रमलेल्या नसतात. म्हणून घरचे लोक तुम्हाला काय म्हणतात? तुम्ही भंगार गोळा करून ठेव, असंच म्हणतात ना, की काय उगाच भंगार गोळा करून ठेवलं, फेकून दे बरं. पण ती वस्तू आपण आवडीने आणली आहे आणि आपण वापरलेली, आपण त्यांना काय म्हणतो? नको नको, राहू दे, माझ्या कामाचं आहे. कामाचं नाही, आपल्याला माहिती आहे कामाला येणार नाही, पण त्याच्यात भावना रमलेल्या, म्हणून ती वस्तू फेकावीशी वाटत नाही. सर्वात जास्त प्रिय काय? शरीर. शरीर सर्वात जास्त प्रिय आहे आणि माणसाच्या सर्वात जास्त भावना या शरीराशीच जोडल्या गेलेल्या आहेत. ज्याला आपण मी 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 असं म्हणतोय, तर मी म्हणजे शरीर. शरीरासाठी आपण जगतोय आणि असं शरीर जेव्हा खराब होतं, प्राणवायू शरीरातून बाहेर निघतो पण त्याला शरीर सोडायची इच्छा होत नाही. प्राणवायू शरीरातून बाहेर निघाला, त्याला जायचं आहे पुढे, पण त्याला ते शरीर आवडतं असल्यामुळे शरीर सोडावंसं वाटत नाही. मग तो प्राणवायू काय करतो? तो त्या शरीराभोवती फिरत बसतो. आता शरीर तर काही कामाचं नाही राहिलं, ते तसंच ठेवलं तर आजार पसरतील, रोगराई पसरेल. शरीर तसंच पडलं तर महामारी नावाचा आजार पसरतो. म्हणून आपण काय करतो? शरीराची विल्हेवाट लावायची सर्वात सोपी आणि चांगली पद्धत काय? दहन करायचं. दहन केलं की काहीच बाकी राहत नाही. उरलेले अस्थी सुद्धा आपण पाण्यात टाकून देतो.
पण दहन करताना त्या शरीराभोवती प्राणवायू फिरतोय अजून पण. शरीर तर लगेच दहन करतो ना आपण, प्राणवायू शरीराभोवती फिरतोय. आणि आपण जर ते शरीर दहन करतोय तर त्या प्राणवायूला अग्नीचा दाह म्हणजे काय होतोय, चटका बसतोय. चटक्याचं उपशमन कशाने होईल तर पाण्याने. तुम्हाला कधी हाताला पायाला चटका बसला असेल तर चटका बसल्या बसल्या पहिलं काम काय केलं आठवा, चटका बसलेल्या जागेवर पाणी टाकलं. कसं, थंड. पूर्वीच्या काळी फ्रीज नव्हते, म्हणजे थंड पाणी कशातलं तर कुंभ म्हणजे माठातलं पाणी द्यायची पद्धत. माठातलं मडक्यातलं पाणी देतात ना. उलट्या फेऱ्या मारल्या आपण कशासाठी, प्राणवायू सरळ फिरतोय. जसं या झोक्याभोवती छोटा मुलगा पळतोय आणि आपल्याला त्याला पकडायचं आहे. आता आपण जर त्याच्या मागे 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 पळालो तर छोटा असून सुद्धा तो काही आपल्या हाती लागणार. काय करावं लागेल आपल्याला, उलट फिरावं तर पकडू आपण, बरोबर. मग प्राणवायू सरळ फिरतो आहे शरीराभोवती आणि त्याला पाणी द्यायचंय आपल्याला, तर आपल्याला सुद्धा कसं फिरावं लागणार. म्हणून स्मशानभूमीत उलट्या फेऱ्या मारल्या जातात. बाहेर निघालेला प्राण आपण दगडात अभिमंत्रित करतो आणि तो दगड आपण स्मशानभूमीतून घरी आणतो. घराच्या बाहेर कापडात बांधून ठेवतो आपण तो दगड, त्याला जीव खडा असं म्हणतात, बरोबर. दगड आणतो तो पण बांधून ठेवतो. रोज सकाळी आंघोळ झाली की तो दगड नदीच्या किनारी घेऊन जायचा, त्याला तीळ मिश्रित पाणी द्यायचं. जो चटका बसलाय त्या चटक्याचं उपशमन एकदा पाणी देऊन होत नाही, सारखं पाणी द्यावं लागतं. मग 10 दिवस रोज सकाळी आंघोळ झाली की तो दगड नदीवरती घेऊन जायचा आणि त्याला तीळ मिश्रित रोज पाणी द्यायचं. शिवाय रोज थोडासा भात शिजवून एक भाताच्या पिंडाचं रोज श्राद्ध करायचं. पण रोज 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 हा विधी न करता एकत्र 9व्या आणि 10व्या दिवशी केलेला चालतो. मग आपण आज शेवटी जो विधी केला ना तो नारायणाचा पहिल्या दिवसापासून 10व्या दिवसापर्यंत केलेला नाही. दगडावर 10 वेळेला पाणी दिलं होतं, आठवा, बरोबर. पुढे 5 भाताची पिंड दिली. ते पहिल्या दिवसापासून 10व्या दिवसापर्यंतच रोज एक पिंडाचं श्राद्ध. त्यांना म्हणतात अवयव श्राद्ध. माणसाचं शरीर माणसाला एका दिवसात मिळालेलं नाही. शरीर मिळण्याकरता किती दिवस लागले तर 9 महिने, 9 दिवस वरती म्हणतात ना बाळाच्या पोटात. मग ते शरीर मिळताना सगळे अवयव एकदम मिळत नाही. प्रथमे आणि हृदय शिर आदी. पहिल्या महिन्यामध्ये हृदय आणि डोक्याचं निर्माण सुरू होतं. बाळ जेव्हा आईच्या पोटात असतं तेव्हा पहिल्यांदा काय निर्माण होतं, हृदय आणि डोकं. द्वितीय आणि दुसऱ्या महिन्यामध्ये चक्षु, श्रोत्र. चक्षु म्हणजे डोळे, श्रोत्र म्हणजे कान. तृतीय आणि भुज, मग हात तयार होतात. असं करत 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 9 महिने झाले आणि मग त्या बाळाचा जन्म झाला. तरी एक अवयव बाकी राहिला होता, तो जन्माच्या नंतर. काय बाकी राहिलं होतं, दंत म्हणजे दात. आव निघाले का, काय केलं तर ते 10 पिंडाचं श्राद्ध केलं. दशमे आणि दंत. दात कधी मिळालेले, जन्म झाल्याच्या नंतर. 10 मुख्य अवयवांचे 10 पिंडाचे श्राद्ध. आताशी काय झालं, त्याचा आणि त्याच्या शरीराचा संबंध संपला. शरीराप्रती असणारी ओढ, अटॅचमेंट म्हणतात ना, ती अटॅचमेंट संपते. आता शरीर वेगळं प्राण वेगळं, त्याचा काही संबंध नाही. पण तरी बऱ्याच गोष्टी त्याला पुढे जाऊ देत नाही. त्याच ज्या मी आधी सांगितल्या की एखादा तरी कर्ज काढलेलं असेल तर पुढे जाता येत नाही. खूप पाप कर्म झाला असेल तर पुढे जाऊ शकत नाही. इच्छा एखादी मोठी बाकी राहिली असेल तर पुढे जाता येत नाही. त्याकरता पुढचा विधी करावा लागतो. पण तो कधी करावा, सुतकांते. सुतक संपल्याच्या नंतर. सुतक कधी संपणार, उद्या सकाळची आंघोळ झाल्याच्या नंतर. उद्या सकाळी सर्वांनी कुशावर्त तीर्थावरती आंघोळ करायची. आपले आपले धोतर पंचा कपडे नेसून घ्यायचे, जे आज नेसले होते ते. लोटा पाण्याने भरून 20 रुपयाचे फुलं घ्यायचे. फुलांमध्ये फक्त तुळशीचे पानं टाकायचे, बेल टाकायचं नाही. आणि ते घेऊन सामान, पेला, पळी, भांडे स्वच्छ धुवून इथे बरोबर माझ्याकडे 7:30 वाजता यायचं.
किती वाजता येणार आहे? लोटा, चांदण, तेला, पळी सगळं आपल्या बरोबर पाहिजे. उद्या आंघोळीच्या आधी काही पूजा नाहीये, म्हणजे बिना आंघोळ करता नाही यायचं. रूम मधून निघालं की आंघोळ करूनच यायचं. तुमच्याकडे लोटा भरलेला पाहिजे, फुलं पाहिजे, सामान, पेला, पळी पाहिजे. इथे आपण सकाळी चहा घेऊ, पूजेचं ताट घेऊ पंचामृताचं, आणि घाटावरती जाऊ आपण पूजा करायला. 7:30 वाजता मात्र इथे. आजच्या पूजेची सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे. उद्याची पूजा आणि पूजेची माहिती आपण सोबत घेऊ. मग तुमच्या काही अडीअडचणी असतील, शंका असतील, प्रश्न असतील, किंवा काही पत्रिका वगैरे बघायच्या असतील तर ते आपण उद्या संध्याकाळी करू, आज नाही. आता आपण सुट्टी करू, वेळ पण भरपूर झाला, 8:15 झाली. सर्वांनी जेवायला जा, जेवण करा, आराम करा. सकाळी वेळेत मला भेटा, लेट करायचं नाही. आलं का लक्षात सगळ्यांचं? सुट्टी सोबत असणाऱ्यांनी